गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन ही कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला थेरम यामध्ये घ्यायचा अतिशय महत्त्वाचा थेरम आहे. थेरमचं स्टेटमेंट आहे, इफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u is a differentiable function of x, then prove that dy by dx is equals to dy upon du into du by dx. बघा विद्यार्थ्यांमध्ये हे du जर कॅन्सल झाले तर dy by dx या बाजूला बॅलन्स राहतात. या बाजूला पण काय आहे, dy by dx आहे. त्यांनी यामध्ये म्हटलंय y is a differentiable function of u and also u is also differentiable function of x. यामध्ये थेरम शो करताना सुरुवातीला घ्यायचं त्यामध्ये लेट हे आहे डेल्टा, साइन जे आहे ते डेल्टाच आहे. हे जे dy by dx आहे हा यामध्ये काय डेल्टा u आणि डेल्टा y. विद्यार्थ्यांनो, डेल्टा म्हणल्यानंतर काय, जे काही y फंक्शन आहे त्या y फंक्शन मध्ये जी काही इन्क्रीमेंट तुम्हाला सांगायची आहे ती डेल्टा y ने सांगा. u फंक्शन असेल, u मध्ये तुम्हाला जी काही इन्क्रीमेंट त्यामध्ये सांगायची आहे ती डेल्टा u ने त्यामध्ये सांगायची आहे. म्हणजे स्मॉल चेंज इन दिस पार्टिकल. मग आता याच्यामध्ये लेट डेल्टा u अँड डेल्टा y बी द इन्क्रीमेंट इन डेल्टा u कशामध्ये इन्क्रीमेंट झालेली आहे, u मध्ये, अँड डेल्टा y ही इन्क्रीमेंट कशामध्ये, y मध्ये. म्हणून इथे रिस्पेक्टिव्हली म्हणलाय. काय म्हणलाय, लेट डेल्टा u अँड डेल्टा y बी द इन्क्रीमेंट इन u अँड y रिस्पेक्टिव्हली. मग यामध्ये इन्क्रीमेंट u आणि y मध्ये झालेली इन्क्रीमेंट डेल्टा u आणि डेल्टा y असेल तर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा x इन x, म्हणजे x मध्ये झालेली इन्क्रीमेंट काय सांगितले आपण, डेल्टा x असं आपण यामध्ये सांगितलंय. स्मॉल चेंज झालेला जो आहे तो आपण डेल्टा ने इंडिकेट केलाय. तर डेल्टाचं साइन आहे हे लक्षात घ्या. नाउ बघा यामध्ये काय दिलंय, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. त्यामध्ये दिलंय मी y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and also u is a differentiable function of x. u is a differentiable function of x. म्हणजेच बघा यामध्ये काय म्हणलंय, y is a differentiable function of u. y फंक्शन डिफरन्शिएट होत आहे विथ रेस्पेक्टिव्ह टू u, म्हणजेच y चा डेरिव्हेटिव्ह. मग y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रेस्पेक्टिव्ह u, म्हणजेच काय dy by du. हे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्टिव्ह u हे तुम्हाला फाइंड करता येते. ते डिफरन्शिएबल आहे म्हणजेच काय dy by du इज इक्वल्स टू काय दिलंय, तर यामध्ये बघा डेल्टा y अपॉन डेल्टा u. इथं dy अपॉन du आहे, या साइडला काय घ्यायचं डेल्टा y अपॉन डेल्टा u ॲज लिमिट डेल्टा u टेंड्स टू 0. अपॉन मध्ये डेल्टा u आहे म्हणून इथं काय घ्यायचं डेल्टा u टेंड्स टू 0. आल्सो यामध्ये बघा u is a differentiable function of x. differentiable function of x म्हणजेच काय d upon dx. आणि कोणाचं डिफरन्शिएशन करायचंय तर u चं डिफरन्शिएशन करायचंय, म्हणजेच du upon dx ची व्हॅल्यू काय आहे तर डेल्टा u upon डेल्टा x ॲज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0. मग बघा विद्यार्थ्यांनो, ह्या दोन कन्सेप्ट महत्त्वाच्या, हे स्टेप जर लक्षात राहिले तर पुढचा थेरम अतिशय सोपा आहे. यामध्ये पुढे म्हणायचं नाव हे जे शो करायचे तुम्हाला, याला लिहितोय बघा मी काय, डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू डेल्टा y अपॉन डेल्टा u इनटू डेल्टा u बाय डेल्टा x. हे सर्व याच्यामध्ये आपल्याला शो करायचं आहे dy अपॉन dx. इथे घेतलंय मी डेल्टा y अपॉन डेल्टा x. बघा विद्यार्थ्यांमध्ये डेल्टा u बरोबर डेल्टा u कॅन्सल होईल, राहील काय डेल्टा y अपॉन डेल्टा x. या साइडला डेल्टा y अपॉन डेल्टा x आहे. हे अशी टर्म मी कन्सिडर केलेली. याचा आन्सर आपल्याला काय आणायचं आहे, हे आणायचं आहे dy by dx इज इक्वल्स टू dy अपॉन du इनटू du अपॉन dx. इथून पुढे काय करा, टेकिंग लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0. लिमिट काय घ्या, डेल्टा x टेंड्स टू 0 घ्या. देयरफॉर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0. या साइडला काय बघा डेल्टा y अपॉन डेल्टा x आहे. डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू, दोन्ही साइडचं लिमिट आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 आणि या साइडला काय बघा डेल्टा y
अपॉन मध्ये आहे डेल्टा वाय अपॉन मध्ये डेल्टा एक्स इंटू या फंक्शन इथं पण काय करायचं लिमिट घ्यायचंय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि टर्म काय आहे डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इथं लिहायचं आहे डेल्टा यू अपॉन मध्ये डेल्टा एक्स असं घ्यायचं आहे as डेल्टा एक्स टेन्स टू 0 बघा विद्यार्थ्यांनो काय लिहिलं मी as डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथं जे लिहिलं बघा मी डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इथे काय डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू आहे इथं जे आहे डेल्टा यू असायला पाहिजे हे डेल्टा यू आहे बघा आता इथं जे आहे अपॉन मध्ये डेल्टा एक्स आहे इथं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे इथं पण डेल्टा एक्स आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे पण इथं बघा याच्यामध्ये ही टर्म जी आहे डेल्टा यू आहे इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे इथं पण काय असायला पाहिजे डेल्टा यू टेन्स टू 0 असायला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल त्यावेळेस as डेल्टा एक्स टेन्स टू 0 then डेल्टा यू टेन्स टू also 0 अशी कन्सेप्ट यामध्ये घ्या म्हणजेच पुढची स्टेप तुम्हाला मिळेल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट इकडे काय बघा डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू आहे आणि इथे अपॉन मध्ये जर डेल्टा यू आहे तर इथं पण काय पाहिजे डेल्टा यू टेन्स टू 0 पाहिजे म्हणून इथं काय घ्यायचं डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0 इनटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि या साइडला आहे काय डेल्टा यू अपॉन मध्ये डेल्टा एक्स दिस इज ऑल्सो इक्वल्स टू बघा लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ऍज डेल्टा यू टेन्स टू 0 त्याचा आन्सर जे आहे बघा यामध्ये डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 याचा आन्सर काय आहे dy अपॉन du म्हणजे याच्या जागी काय लिहिता येईल आपल्याला dy अपॉन du इनटू पुढे डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आहे यामध्ये बघा डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 याचा आन्सर काय du अपॉन dx म्हणजे इथं जे आहे du अपॉन मध्ये dx हा d आहे यामध्ये डेल्टा आहे लक्षात ठेवा आणि या साइडला जे आहे ते काय आहे डेल्टा y अपॉन डेल्टा x लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 आहे मग बघा याच्यामध्ये हे जे काही आपण शो केलंय यामध्ये इथपर्यंत जे आन्सर काढलं याची ही साइड जी आहे ते आपल्या शो मध्ये आहे म्हणजेच याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतोय याची ही साइड जी आहे LHS साइड आहे ही साइड RHS आहे RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट काय झाली एक्झिस्ट म्हणजे आन्सर मिळाला याच्यामध्ये RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट आणि जर RHS एक्झिस्ट होत असेल मध्ये इक्वल टू साइन आहे म्हणून LHS इज आल्सो एक्झिस्ट and therefore LHS is also exist म्हणजेच याचा सुद्धा आन्सर तुम्हाला मिळणार एक्झिस्ट होतंय म्हणजेच काय लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 याचा आन्सर काय मिळणार dy बाय dx मिळणार म्हणजेच एक्झिस्ट होत आहे आणि या साइडला काय आहे dy अपॉन du इनटू du बाय dx असा हा थेरम यामध्ये शो होतोय लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो थेरम जो आहे महत्त्वाचा आहे यामध्ये ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा हे कशावरून घेतलंय आपण तर यामध्ये म्हणलंय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आणि म्हणून यामध्ये डेल्टा y अपॉन डेल्टा u ऍज लिमिट du टेन्स टू 0 याचा आन्सर काय येतं इथं डेल्टा y अपॉन डेल्टा u इकडे येणार dy बाय du त्यानंतर म्हणलं u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x u हे डिफरन्शिएबल करता येतंय विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच डेल्टा u अपॉन डेल्टा x ऍज लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 याचा आन्सर काय येतंय du बाय dx म्हणजेच या u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो विथ रिस्पेक्ट टू x आणि विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच d अपॉन dx u चा व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू u आहे y फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड केला हे दोन फंक्शन जर लक्षात आले त्यावरून आपण ही टर्म काय केली आहे यामध्ये याच्यानुसार घ्यायची बघा इथं d आहे पूर्ण कन्सिडर करताना काय करा डेल्टा करा डेल्टा y अपॉन डेल्टा x
इथं dy अपॉन dx होतं, यामध्ये डेल्टा y अपॉन डेल्टा x घ्या. इथं dy अपॉन d होतं, यामध्ये काय करा डेल्टा u अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा u असं घ्या. त्यानंतर इथं du अपॉन dx होतं, तर यामध्ये काय घ्या डेल्टा u अपॉन डेल्टा x. त्यानंतर टेकिंग लिमिट डेल्टा x टेन्स टू 0, दोन्ही साइडला लिमिट घ्या. लिमिट जी आहे बघा, इथं डेल्टा x टेन्स टू 0 लिहिलं आहे, इथं डेल्टा x टेन्स टू 0 लिहिलं आहे आणि इथं डेल्टा x टेन्स टू 0 लिहिलं आहे. ह्या टर्म ज्या आहे त्या ऍज इट इज आहे. आणि मग याच्यामध्ये इथं डेल्टा x होता, इथं डेल्टा x टेन्स टू 0 आहे, पण यामध्ये बघा इथं काय डेल्टा u आहे, काय इथे डेल्टा u आणि यामध्ये डेल्टा x टेन्स टू 0 आहे. म्हणून इथं काय करा डेल्टा x टेन्स टू 0 जर असेल तर डेल्टा u अल्सो टेन्स टू 0 तुम्हाला घेता येतं. म्हणून याच्या जागी मी डेल्टा x ची काय लिहिलं इथं बघा डेल्टा u टेन्स टू 0. आणि मग याचा आन्सर जे आहे बघा डेल्टा y अपॉन डेल्टा u हे इथं काढलेलं आहे. ते काय dy अपॉन du ती व्हॅल्यू इथं टाकली आहे. त्यानंतर ही टर्म जी आहे त्याचा आन्सर जे आहे इथं काढलेलं होतं बघा du अपॉन dx, ते इथं आपण टाकलंय du अपॉन dx. जे शो करायचे त्याची ही साइड जी आहे बघा ती इथं मिळाली आहे. याला इक्वेशन फर्स्ट म्हणलंय. आणि म्हणून जर ह्या इक्वेशनच्या RHS साइड जर इक्वल आलीच तर LHS इज आल्सो एक्झिस्ट. म्हणून याचं पण आन्सर मिळतंय, हे एक्झिस्ट होत आहे म्हणजेच याचा आन्सर काय मिळतंय dy बाय dx असे मिळतंय. हेन्स प्रूफ हा थेरम इथे संपतोय. यानंतर विद्यार्थ्यांना आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. 1 अपॉन रूट 3x प्लस 7 मायनस 1 अपॉन इन रूट 7 मायनस 3x. डिफरन्शिएट करायला सांगितलंय विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट काय म्हणणार लेट y इज इक्वल टू 1 अपॉन इन रूट 3x प्लस 7 मायनस 1 अपॉन 7 मायनस 3x. याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट दिस फंक्शन with respect to x, therefore dy by dx. y फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला with respect to x, d dx ऑफ डेरिव्हेटिव्ह कुणाचा फाइंड करायचा आहे 1 अपॉन इन रूट 3x plus 7 मायनस 1 अपॉन इन रूट 7 मायनस 3x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. दिस इज इक्वल टू d dx ऑफ हे जे बघा 1 अपॉन रूट मध्ये आहे 3x प्लस 7. 3x प्लस 7 चा पॉवर जो आहे रूट काढून जर टाकलं तर पॉवर किती येईल हाफ. आणि तेच जर वरती घेतले आपण तर तेच आपल्याला असं लिहिता येईल 3x प्लस 7 रेस टू इथे रूट म्हणजे पॉवर किती 1 अपॉन 2. वरती घेतलं तर काय होईल मायनस 1 अपॉन 2. अगेन हे मायनस यांना पण वरती लिहिलं तर काय होईल 7 मायनस 3x रेस टू मायनस 1/2. डेरिव्हेटिव्ह काय करा सेपरेट करा दोघांचा. म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला. बघा d dx ऑफ 3x plus 7 raised to minus 1/2 minus d dx of 7 minus 3x raised to minus 1/2. डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलेत आपण. आता काय करायचं बघा याच्या पॉवर मध्ये -1/2 आहे. आपला डेरिव्हेटिव्हचा पहिला फॉर्म्युला सांगतो जे पॉवर आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्या, पॉवर 1 ने कमी करा. बघा पॉवर होते ते मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना -1/2 3x plus 7 ॲज इट इज. पॉवर 1 ने कमी करायचा आहे. हे -1/2 पॉवर 1 ने कमी करायचं म्हणजे काय करायचं त्यातून काय करा -1 करा. हे -1 जे काही पॉवर आहे त्यातून -1 करायचं. किती होतील हे 2 1 2 म्हणजे -2 आणि -1 -3/2 होईल. बघा किती होईल -3/2. आणि अगेन आता बघा याच्यामध्ये इथं फंक्शन हे 3x plus 7 आहे म्हणून काय करायचं अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ बेसिक फंक्शन बेसला जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 7 या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावा लागेल. लक्षात घ्या थोडा टाइप वेगळ्या प्रकारचा आहे. मायनस हियर पॉवर मध्ये जे आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे -1/2 घेतले. पॉवर 1 ने कमी करायचा आहे 7 - 3x. याचा पॉवर यातून -1 करायचं यातून -1 केलं तर किती होईल -3/2. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ बेसला जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बेसला कोण होतं
7 मायनस 3x, 7 मायनस 3x त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप बघा याच्यामध्ये -1 दिस या साइडला आहे dy बाय dx. दिस इज इक्वल्स टू -1/2 ॲज इट इज. 3x + 7 त्याचा पॉवर किती आहे -3/2 आहे. आणि पॉवर जर निगेटिव्ह मध्ये असेल तर हेच आपल्याला असं लिहिता येतं 1/3x + 7 आणि पॉवर मध्ये किती घेता येईल 3/2. ते निगेटिव्ह मध्ये होते हे पॉझिटिव्ह मध्ये घेतले बघा पॉवर 3/2. येत्या लक्षामध्ये. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ या फंक्शनचा d/dx 3x + 7 चा डेरिव्हेटिव्ह. आता विद्यार्थ्यांनो 3x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे तो डेरिव्हेटिव्ह इथं न्यूमरेटर मध्ये द्या. पॉवर 1 आहे इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1. तो 1 मल्टिप्लाय मध्ये घ्या आणि पॉवर 1 ने कमी करा. 1 मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल 3 आणि पॉवर 1 ने कमी करायचा म्हणजे x चा पॉवर 0 आणि x चा पॉवर 0 म्हणजे 1. 1 ने 3 ला मल्टिप्लाय जर केलं तर 3 येईल आणि पुढे +7 आहे. +7 चा व्हॅल्यू कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि कॉन्स्टंट चा व्हॅल्यू काय येणार आहे 0. हे मायनस आणि मायनस काय झाले +1/2. बघा इथे पुन्हा पॉवर निगेटिव्ह मध्ये त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहू शकतो आपण. हे काय 7 मायनस 3x आणि पॉवर काय येईल त्याचा 3/2 पॉझिटिव्ह मध्ये पॉवर लिहिला बघा. आणि मग आता पुन्हा बघा डेरिव्हेटिव्ह ज्याच्या आधी डेरिव्हेटिव्ह लिहिलाय त्याचा व्हॅल्यू घ्यायचा. आता 7 हे कॉन्स्टंट फंक्शन आहे त्याचा व्हॅल्यू 0. इथं बघायला मल्टिप्लाय मध्ये 0 हे मायनस साइन मायनस 3x व्हॅल्यू काय 3 हा 3 यामध्ये लिहिलाय 3. दिस इज इक्वल्स टू बघा 3 + 0 म्हणजे 3. 3 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावर 3 आणि हे मायनस जसे आहे तसेच अपॉन मध्ये काय 2 इन ब्रॅकेट 3x + 7 रेज टू 3/2 प्लस इथे आहे 1/2 बघा हे 1 आहेच आहे. आता इथे किती होईल बघा 0 - 3 म्हणजे -3. -3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं -3 आणि ह्या 1 ला मल्टिप्लाय केलं पुन्हा -3 म्हणजे इथं काय येणार -3 आणि हे अपॉन मध्ये राहिले बघा 7 - 3x रेज टू 3/2. आता हेच आपण असं लिहू शकतो यातून -3/2 जर कॉमन काढले तर बॅलन्स राहतील 1/3x + 7 रेज टू 3/2. मी -3/2 घेतले बघा हे -3/2 इकडे बाहेर घेतले म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे +1 राहिला. इथे पण कोण राहिला +1 आणि अपॉन मध्ये कोण आहे 7 - 3x रेज टू काय येणार 3/2. हा ब्रॅकेट जो आहे तो क्लोज होतोय. या साइडला काय आहे या साइडला व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. यामध्ये काय व्हॅल्यू मिळाली तर या व्हॅल्यू मिळाली कशाची यामध्ये बघा हे काय आहे dy बाय dx. dy बाय dx इक्वल्स टू -3/2 इन ब्रॅकेट ह्या टर्म तुम्हाला मिळतात. अशा रीतीने डेरिव्हेटिव्ह आपल्याला यामध्ये फाइंड करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 2x² - 7x - 4 होल रेज टू 5. क्वेश्चन आहे डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. बघा काय करायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय x. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x म्हणजे d बाय dx. y फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. d dx ऑफ कुणाचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे क्यूब रूट ऑफ 2x² - 7x - 4 होल रेज टू 5. दिस इज इक्वल याला काय करा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घ्या d dx ऑफ बघा यामध्ये हे जे आहे 2x² - 7x - 4 पॉवर 5 ॲज इट इज आहे. विद्यार्थ्यांना फक्त स्क्वेअर रूट साइन असतं तर याचा पॉवर किती आला असता पॉवर हाफ. क्यूब रूट आहे म्हणून पॉवर किती येणार 1/3. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू d dx ऑफ 2x² - 7x - 4. पॉवरचा पॉवर असेल पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे 5 × 1 5 म्हणजे काय येणार 5/3 असं येणार. आणि मग आता काय करा याला डिफरन्शिएट करा dy बाय dx. बघा ब्रॅकेटचा पॉवर 5/3 आहे. याला डिफरन्शिएट जर केलं तर पॉवर जे आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे विद्यार्थ्यांनो
पॉवर मल्टिप्लाय मध्ये घेतले. पॉवर 1 ने काय करायचा, कमी करायचा आहे. 2x² मायनस 7x मायनस 4. यातून काय करायचं आता, 5/3 मायनस 1. पॉवर 1 ने कमी करायचं असतं बघा, मायनस 1. मायनस 1 केला तर किती येईल, 3 1 जा 3. 5 मायनस 3 म्हणजे किती आले, 2. आणि आपण मध्ये 3 1 जा 3 म्हणजे किती आला, 2/3 हा पॉवर मिळाला. अगेन काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, बेसला जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बेसला काय, 2x² मायनस 7x मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला बघा. डेरिव्हेटिव्ह लिहिला म्हणजे dy/dx असं लिहिला. पुढच्या स्टेपला आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा. इथे येईल 5/3 2x² मायनस 7x मायनस 4 होल रेज टू 2/3. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन हे ब्रॅकेट मध्ये घ्या बघा. 2x² चा डेरिव्हेटिव्ह काय, 2 × 2 4 x पॉवर 1 ने मायनस करायचं. देन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x, इथं 1 आहे, 1 × 7 7 पॉवर 1 ने मायनस करायचा आहे. 1 मायनस 1 म्हणजे 0. x चा पॉवर किती येतोय, 0. x चा पॉवर 0 म्हणजेच 1. 1 ने 7 ला मल्टिप्लाय केल्यावर 7 येईल. आणि पुढे कॉन्स्टंट फंक्शन आहे त्यासाठी काय येणार आहे, 0. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळतंय बघा. यामध्ये काय, dy/dx, dy/dx इज इक्वल टू काय, 5/3 इन ब्रॅकेट 2x² मायनस 7x मायनस 4 होल रेज टू 2/3. होल रेज टू काय, 2/3 बघा. 5/3 2x² मायनस 7x मायनस 4 होल रेज टू 2/3. आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये काय येणार आहे, तर मल्टिप्लाय मध्ये येत आहे 4x मायनस 7. हे बघा इथं 4x मायनस 7 इथं मल्टिप्लाय मध्ये आले. ते फाइंड केलं आपण काय, dy/dx. यानंतर ही दोन क्वेश्चन होमवर्क आहेत. आता जी सॉल्व्ह करून दिली आपण त्याच टाइप मध्ये आहे. क्वेश्चन दिलाय त्याचं हे आन्सर dy/dx फाइंड करायचं आहे. हे आन्सर येते का चेक करा. हा जो सेकंड क्वेश्चन जो आहे त्याचा dy/dx हे आन्सर येते का ते चेक करा. ठीक आहे. टुडे वी स्टॉप हियर. थँक यू.